UAPAचा जो कायदा आहे तो नुसता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा नाही, तर त्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनबरोबर त्याला क्रिमिनलायझेशनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही असं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनखाली अरेस्ट करता आणि नंतर त्याच्यावरती असणारं क्रिमिनल ॲक्ट दाखल करता, अशी असणारी परिस्थिती आहे. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे घटनेप्रमाणे 3च मुद्द्यावरती असताना होऊ शकतं. एक डिफेन्स, दुसरं फॉरेन अफेअर्स आणि तिसरं जे आहे ते सिक्युरिटी ऑफ द नेशन. अशा ह्या 3 गोष्टींवरती डिटेन्शन होऊ शकतं. डिटेन्शन इज अ सिव्हिल प्रोसेस, इट्स नॉट अ क्रिमिनल प्रोसेस. त्याच्यामुळे आम्ही असताना हा चॅलेंज केला होता की डिटेन्शनच्या नावाखाली जो कायदा करण्यात आलेला आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. एकतर तो क्रिमिनल ॲक्ट म्हणून तुम्ही असताना करा, नाही तर प्युअरली डिटेन्शन म्हणून सिव्हिल साईड जी आहे त्याच्यात तुम्ही असणारं हे करा. दोन्ही मिक्सचर करून असणारं जे चाललेलं आहे त्याचं परमिशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. हा आमचा असणारा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा आमचा असणारा होता, ही जी प्रिव्हेन्शन डिटेन्शन आर्टिकल जे आहे हे 1978मध्ये एमेंड करण्यात आलं आणि एमेंड केलेलं आर्टिकल राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केली आहे, हे बरोबर आहे. पण ते नोटिफाईड जोपर्यंत होत नाही किंवा गॅझेटमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट ते आम्ही अंमल करू, लागू करू असं त्याचा अर्थ नाही. आणि अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत, हायकोर्टाचे जजमेंट्स आहेत की जोपर्यंत कुठलाही केलेला अमेंडमेंट किंवा कायदा हा गॅझेट केला नसेल तर तो इम्प्लिमेंट करता येत नाही, होणार नाही, अशी असणारे जजमेंट्स आहेत. आणि म्हणून ह्या मुद्द्यांवरती आम्ही असं सुप्रीम कोर्टामध्ये आलो होतो. डिटेल जजमेंट येईल त्यावेळेस आम्हाला असं त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल की कुठच्या मुद्द्यावरती कोर्टाने पिटिशन फेटाळलेली आहे. आणि कायदेशीर आम्हाला असं दिसलं तर आम्ही ह्या मुद्द्यांवरती असताना सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.